प्रशांत, मी तुम्हाला थांबवते. शिवसेना उभाटा पक्षाचे नेते अंबादास दानवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अंबादास दानवेजी, एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर निघालेले आहेत. मंत्रिमंडळामध्ये काही फेरबदल करण्याच्या देखील चर्चा सुरू आहेत. वादग्रस्त मंत्री अनेक वक्तव्य शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी केलेले आहेत. काय सांगाल, काय वाटतंय? त्यांनी दिल्लीला जाण्याच्यात काही नवल नाही, कारण त्यांचे पक्षाचे प्रमुख हे दिल्लीलाच बसलेले आहे ना, अमित शहा. त्यामुळे ते दिल्लीला जाणं काही नवीन आहे अशातलं मला काही वाटत नाही भाग. कारण त्यांचा पक्षच दिल्ली चालवते, ते स्वतः थोडी चालवतात. त्यामुळं मला फार आश्चर्य वाटत नाही की त्यांनी दिल्लीला जाणं म्हणून. सर, मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होतील असं वाटतंय का? आणि कृषी मंत्र्याकडून राजीनामा घेतला जाईल असं वाटतंय का तुम्हाला? ते तर करावंच लागेल. नुसते कृषी मंत्री नाही, यांचे जे मंत्री यांच्यावर आरोप होतात ना, योगेश कदमावर आरोप होत आहे. आरोप काय सत्यता आहे, संजय शिरसाटावर आहे. हे काय आरोप नाहीये, सत्य गोष्टी सगळ्या. योगेश शिरसाट यांचा बारवर धाड पडली, 22 बारला अटक झाल्या. डान्स बार चालवतात राज्याचे गृह राज्यमंत्री. त्याच्यानंतर संजय शिरसाटांचं तर सगळ्यांसमोर आलं, कशा पद्धतीनं घोटाळे केले काय काय. आणि मग हे कोकाट यांचं एक वेगळा विषय, ते काय शिंदेचे नाही, ते अजितदादांचे. पण हे सगळे मंत्री ज्या पद्धतीनं, आम्ही परवा राज्यपालांना भेटलो, सगळे कलंकित मंत्री राज्याच्या मंत्रिमंडळात आहे. आणि मग यांना तर बाजूला केलंच पाहिजे. सर, भाजप आणि शिवसेनेमध्ये काही अंतर्गत वाद सुरू आहे का असं वाटतं का तुम्हाला? कारण दादा भुसे संदर्भात देखील आणखी एक प्रकरणाचा खुलासा झालाय, तर त्यांच्या अंतर्गत वाद चव्हाट्यावर येतो असं वाटतंय का तुम्हाला? आता यांची घोटाळे ना अंतर्गत वाद काय? यांनी घोटाळे करायचे, भाजपचा काय अंतर्गत वाद असायचा? हे ज्या पद्धतीनं वागतात ते समोर येत आहे. भाजपचा काय रोल आहे त्याच्यात? नाही, पण आता शिवसेनेचे जे मंत्री आहेत दादा भुसे, त्यांच्या जावयावर ईडीची धाड पडली, त्यामुळे हा महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित राहतोय की त्यांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर येतोय का? ते पहा, ईडीची धाड पडली तर त्या कमिशनरनी काय काय दिवे लावलेले होते ते तुम्हाला माहितीये का? भ्रष्टाचाराचा मोठा अड्डा बनवलेली होती ती महापालिका. त्याच्यामुळे धाड पडली, त्याच्यात विशेष नाही, उलट उशीर केला सरकारने. धाड आधीच पडायला पाहिजे होती. तोच महत्वाचा प्रश्न आहे की धाड आधीच पडायला पाहिजे होती, तर आता अचानक एकाच पक्षाच्या सगळ्या मंत्र्यांवर असं टार्गेट करण्यात येत आहे का असं वाटतंय का तुम्हाला? करत हेच असेल, पण जे कमिशनर आहे, ज्यांच्यावर धाड पडली, हे करप्टेड, एवढं तर मी 100% सांगेल. मला बाकी ते कोणाचे नातेवाईक होते नव्हते मला त्याच्यातलं डिटेल्स माहिती नाही, पण तो अनेक तक्रारी त्यांच्याविषयी जनतेच्या पण होत्या आणि त्यांनी अनेक ती महापालिका विकून खायची बाकी ठेवलेली होती. तर निश्चितच सर, असे माजी आयुक्त अनिल पवारांच्या घरावर ईडीच्या धाडीचे धागेदोरे ते मंत्री भुसेंपर्यंत जाऊ शकतात असं खासदार संजय राऊत म्हणालेत. आणि भुसेंच्या आग्रहावरून अनिल पवारांना आयुक्तपदी बढती मिळाली असा देखील आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय. त्याबद्दल काय म्हणाल? बरोबर, काय चूक बोलले ते बरोबर बोललेले आहे. असे कित्येक अधिकारी, आता सुरुवात अनिल पवारांपासून झाली असावी, असे कित्येक अधिकारी आहे. खरं ते महापालिका वगैरे सांभाळू शकत नाही, पण त्यांना जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. धन्यवाद सर, आपण आमच्याशी बोललात आणि सगळी प्रतिक्रिया आपली दिली. ठीक आहे, थँक्यू. तर उपमुख्यमंत्री शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर निघालेले आहेत, त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय. अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर जात आहेत, याचे काय कारण असू शकतात या सगळ्या गोष्टींचा खुलासा आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत दोन्हीकडचेही प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशीही बोलूयात. आणि नेमकं काय कारण असू शकतं, कारण की मंत्रिमंडळात फेरबदल होणार असं देखील बोललं जात आहे. त्याचबरोबर निधीचं देखील तक्रार शिवसेना शिंदे गटाचे आमदार करतायत, ही देखील एक तक्रार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ज्या सगळ्या घटना आहेत याचं एक कारण असू शकतं का की शिंदे दिल्लीला गेलेले आहेत, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. तर एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यावर निघालेत. पावसाळी अधिवेशनामध्ये नवी दिल्लीत शिवसेना खासदारांसोबत शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होणार असल्याची ही माहिती समोर येते. तसंच देशभरातील राज्यप्रमुखांची ही भेट यावेळी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.
तर संसद अधिवेशन काळामध्ये शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आपल्या खासदारांची भेट घेण्यासाठी दिल्लीला जात असतात असं देखील सांगितलं जात आहे. एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला निघून गेलेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानक ठरलेला हा दिल्ली दौरा. आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. आत्ताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला निघून गेलेत. त्यातलेच काही दृश्य समोर आलेले आहेत. अचानक ठरलेला त्यांचा हा दिल्ली दौरा. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर निघालेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा मोठी राजकीय खळबळ माजतीये का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित राहतोय. नेमकं काय कारण असेल त्यांचं अचानक दिल्लीला निघून जाण्याचं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता आलेल्या आहेत. त्यामुळे नेमकं काय कारण असू शकतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला निघून जाण्याचं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आत्ताच काही त्यांची दृश्य समोर आले आहेत. ताजी दृश्य आपण पाहतोय. आत्ताची ही लाईव्ह दृश्य सगळे आपण पाहतोय. एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला निघालेले आहेत आणि ही काही दृश्य आपण तिथून पाहतोय. आपले प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडून जाणून घेऊयात. उदय, नेमकं काय कारण आहे उपमुख्यमंत्री अचानक दिल्लीला निघण्याचं? आपण इथे दृश्य पाहतोय. मुंबई विमानतळाचा 8 नंबर गेट आहे, व्हीआयपी गेट आहे आणि या व्हीआयपी गेट मधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता दाखल झालेले आहेत आणि ते टर्मिनलच्या आतमध्ये गेलेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीसाठी जाणार असल्याची माहिती मिळते आणि त्यानुसार ते इथे आलेले आहेत. आणि आपण इथे पाहतो की याच टर्मिनलवरती आता काही वेळापूर्वी उद्योगमंत्री उदय सामंत हे दिल्लीवरनं मुंबईला दाखल झाले होते आणि ते इथे निघणार होते बाहेर. मात्र त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळाली आणि ते इथे थांबलेले आहेत त्यांची वाट पाहत. आणि आपण समोर पाहतोय की उद्योगमंत्री उदय सामंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता अचानक दिल्लीला रवाना होत असल्याची माहिती मिळते आहे. नेमकं दिल्लीला कोणत्या कारणासाठी चाललेत हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई विमानतळाच्या 8 नंबर गेट, जो व्हीआयपी गेट आहे, त्या व्हीआयपी गेटला दाखल झालेले आहेत. हा व्हीआयपी गेटवरनं चार्टर्ड फ्लाईटचे टर्मिनल जे आहे ते आहे आणि त्या टर्मिनलमधून ते आता दिल्लीसाठी रवाना होत आहेत. नेमकं काय कारण आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक नवी दिल्लीसाठी रवाना होत आहेत? आपण इथे पाहतोय समोरचं दृश्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयीन स्टाफ जो आहे तो आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे आणि पुढच्या काही वेळातच ते दिल्लीसाठी रवाना होणार असल्याची माहिती मिळते आहे. उद्योगमंत्री उदय सामंत हे कालच हे बाहेर गेले होते, दिल्लीला गेले होते आणि दिल्लीवरनं ते आता मुंबईत दाखल झालेले आहेत. मुंबईत दाखल झाल्यानंतर आता इथे ते बाहेर येऊन प्रसारमाध्यमांशी बोलणार होते. मात्र तितक्यात आपण पाहतोय की स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आता दिल्लीसाठी रवाना झालेत आणि त्यांना इथे उदय, मी तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत प्रशांत लीला रामदास थेट दिल्लीवरून जोडले गेलेले आहेत. प्रशांत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक त्यांचा दिल्ली दौरा आहे, अचानक ते दिल्लीला निघालेत. काय तिथे नेमकं काय माहिती आहे? महत्वाची म्हणजे माहिती मिळते की काही मोठ्या घडामोडी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होणार आहे. त्यापूर्वीवरती त्याच्या संदर्भात काही निर्णय घेण्याकरता आज एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना होत आहे. साधारणतः सायंकाळी 7-7:30च्या दरम्यान ते दिल्लीत दाखल होतील आणि त्यानंतर होऊ शकतं ते अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहे आणि महायुतीचे मोठे नेते आहे, एनडीएचे मोठे नेते आहे, त्यांच्यासोबत त्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. आज रात्री उशिरा ही बैठक होईल अशा प्रकारचे स्पष्ट संकेत प्राप्त झालेले आहे. कारण की साधारणतः राज्यसभेमध्ये 7 वाजता जर बघितलं आपण तर खास करून अमित शहा यांचं भाषण होणार आहे आणि त्यामुळे त्या भाषणानंतर होऊ शकतं एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची भेट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण महत्वाचं म्हणजे अचानक त्यांचा दिल्ली दौरा ठरलेला आहे आणि दौऱ्यानिमित्ताने आता काय काय घडामोडी दिल्लीत होतात हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. पण या घडीला हे महत्वाचं आहे की साधारणतः जे वारे वाहत होते मंत्रिमंडळ विस्ताराचे आणि काही लोकांना ज्या पद्धतीनं नाराजी व्यक्त केली त्या वादग्रस्त जे मंत्री आहे त्यांची गच्छंती करण्याकरता आणि त्या गच्छंतीतून कोणाची नावं पुन्हा द्यायची या संदर्भात देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण गेल्या काही दिवसापासून ज्या पद्धतीनं चर्चा आहे ते एकनाथ शिंदे
शिंदे यांच्या शिवसेना पक्षातून साधारणतः 4 मंत्री जे वादग्रस्त मंत्री आहे त्या वादग्रस्त मंत्र्यावर काय कारवाई करावी, कारण की प्रचंड दबाव या महायुतीतील मोठ्या नेत्यांकडून आहे. एकीकडे चर्चा अशी होती की साधारणतः माणिकराव कोकाटे यांचं खातेबदल व्हावं, पण दुसरीकडे जी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली आहे की जोपर्यंत शिवसेना कारवाई करणार नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कारवाई करू नये, अशा प्रकारची चर्चा असताना आता शिवसेना काय कारवाई करते आपल्या मंत्र्यांवरती, जे वादग्रस्त मंत्री असो, सुनील शिरसाट असो की इतरही मंत्री असो ज्यांनी वादग्रस्त वक्तव्य दिले, भरत गोगावणे सारखे व्यक्ती असो ज्यांच्यावरती टांगती तलवार आहे, त्या संदर्भात निर्णय आजच्या बैठकीत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशांत शिंदेचे अनेक मंत्री हे वादग्रस्त सध्या सापडताना दिसत आहेत. अनेक वेगवेगळ्या, आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं जर उदाहरण घेतलं तर वादग्रस्त ते ठरलेले आहेत, त्यामुळे त्यांना नारळ देण्यात येणार अशी देखील माहिती मिळते. या सगळ्या कारणास्तव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेलेत का, काय सांगता येईल? नाही, ज्या पद्धतीनं आपल्याला माहित असेल की गेल्या काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या दौऱ्यावर होते. त्याच वेळेस अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे दोघेही येतील अशा प्रकारची चर्चा होती. पण दरम्यानच्या काळात देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला आले, त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज हे जे संरक्षण आणि त्या संदर्भातले अध्यासन जे आहे त्या संदर्भातलं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं आणि त्याच्या चेअरचं उद्घाटन झालं. त्यानंतर ते अमित शहा यांच्यावर त्यांची जवळपास 15 ते 20 मिनिटं संसद भवनात भेट झाली. असं असताना त्यांच्या संदर्भात जी प्रायोगिक चर्चा झालेली आहे मंत्रिमंडळ विस्ताराच्या संदर्भात, ज्या पद्धतीने खूप चर्चा होत्या त्या की साधारणतः लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई करावी असा प्रचंड दबाव कार्यकर्त्यांचा आहे, जनतेचा आहे. आणि कारण की ज्या पद्धतीनं त्यांनी वादग्रस्त वक्तव्य दिले, ज्या पद्धतीने त्यांची वर्तणूक होती, एकीकडे पैशाच्या बॅगा दाखवल्या जातात, या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं आपण तर आता ज्या पद्धतीने दबाव शिवसेनेवरती आहे तो दबाव कमी करण्याकरता एकनाथ शिंदे दिल्लीला येत आहे आणि यातून होऊ शकतं की काही महत्वाचे निर्णय या निमित्ताने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, ज्यातून होऊ शकतं यांच्यावर जी टांगती तलवार आहे त्यामध्ये यांची गच्छंती मंत्रिमंडळातून करायची असेल तर त्यांच्या जागेवर कुठल्या मंत्र्यांची नावं ठेवायची या संदर्भात देखील, आणि ज्या पद्धतीनं संपूर्ण महायुतीच्या निर्णयासंदर्भात अत्यंत महत्वाची भूमिका हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची असते. त्यामुळे अमित शहांच्या सोबत झालेल्या चर्चेतून काय बाहेर पडतं हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. निश्चितच प्रशांत, तर मंत्रिमंडळामध्ये बदल असण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा तिथे आहे. त्याचबरोबर एक निधीचा देखील मुद्दा मागील काही दिवसांमध्ये समोर आला होता की आमदारांना, शिंदे गटाच्या आमदारांना निधी मिळत नसल्याची देखील तक्रार त्यांच्याकडून करण्यात आली होती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असल्याने निधीवरून महायुतीत खडाजंगी सुरू आहे ही देखील एक माहिती मध्यंतरी आली होती. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी हा दौरा केल्याचं बोललं जाते, काय सांगशील? काही अनेक महत्वाचे जे विषय आहे साधारणतः जर बघितलं आपण तर एकीकडे निधी वाटपाचा मुद्दा आहे, पण सोबतच ज्या पद्धतीनं अनेक निर्णयाच्या फाईल ज्या आहे या मुख्यमंत्री दरबारात अडकून पडतात, तर त्यामुळे त्या फाईलच्या वरती कसा निर्णय घ्यायचा या एकीकडे वातावरणामध्ये सांगितलं जातं की महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे, पण ज्या पद्धतीनं घडामोडी होत आहेत, ज्या पद्धतीने निर्णय होताना पाहायला मिळत आहे त्यामध्ये थांबवते. शिवसेना उभाटा पक्षाचे